हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आजचा पण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ आणि सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना श्री गुरुदेव। तर चला आपण सकाळच्या या प्रसन्न वेळेमध्ये आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ हा मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये, कमी वेळेमध्ये, कमी सामानामध्ये झटपटीत होणारा पदार्थ आणि लहान मुलांना मोठ्या माणसांना घरामध्ये सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे। त्याच्यामुळे चला मी कशी बनवते ते रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर चला मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। सुरुवातीला संपूर्ण नारळाचे सगळे कवच वगैरे सगळे व्यवस्थित असे काढून घेतले। सर्व नारळाचे तुकडे तर काय ते अगोदरच झालेले होते। ज्यावेळेस आपण मंदिरात नारळ फोडत असतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा नारळ हा होत असतो आणि अर्धा नारळ मंदिरामध्ये प्रसाद म्हणून ठेवलेला आणि बाकीचे अर्धे अर्धे नारळ सगळे घरी आणले होते। आणि घरी आल्यानंतर त्याचे व्यवस्थित असे सगळे कवच वगैरे बाजूला काढले आणि त्याच्यानंतर नारळ इथे खिसायला घेतलेले आहेत। हे बघा माझ्याकडे अशी मोठी खिसणी आहे, स्टीलची पण आहे खिसणी, पण त्याच्यामध्ये एवढे खिसले जात नाहीत व्यवस्थित आणि फास्ट पण होत नाही। त्याच्यामुळे ही अशी लोखंडी खिसणी आहे माझ्याकडे। त्याचा वापर मी ज्यावेळेस मला जास्त खोबरं वगैरे जास्त नारळ असे खिसायचे असतात त्यावेळेस मी याचा वापर करत असते। आणि इथं तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित आणि खूप छान असं ओले नारळ या खिसणीने मी खिसलेले आहेत। इथं बघा असा हा खिस पडलेला आहे, जास्त मोठं पण नाही आणि जास्त छोटं पण नाही असं। आणि ज्यावेळेस खिसल्यानंतर थोडे थोडे नारळ शिल्लक राहतात जे आपण खिसणीने खिसू शकत नाही, हाताला लागण्याचं वगैरे भीती असते, त्यावेळेस छोटे छोटे नारळ मिक्सरमधून आपण काढून घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही। इथं मी राहिलेले नारळ मिक्सरमधून काढून पण घेतले आणि थोडंसं तूप टाकून कढईमध्ये छान असं हे भाजून घ्यायचं। ज्यावेळेस आपण हा ओल्या नारळाचा खिस भाजत असतो त्यावेळेस गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा। जास्त गॅसचा स्पीड वाढवल्यानंतर ते खाली करपण्याची जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकून व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याला जास्त पण लाल झाल्यानंतर पूर्ण करपल्याचा वास वगैरे लागू शकतो आणि टेस्ट तशी पण होऊ शकतो। इथे तुम्ही बघू शकता हे असं थोडंसं त्याला लालसर रंग येईपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कढईमध्ये पूर्ण काय खिस बसत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही थोडं थोडं म्हणजे दोन ह्याच्यामध्ये भाजून घेतलं ते आणि थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजलं तरी चालतं। आणि साखर वगैरे आपण जवळच घ्यायची, कारण आपल्याला हे भाजत आल्यानंतर साखर पण त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। आणि तुमच्याकडे मोठी कढई वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण एकत्र सगळं भाजू शकतो, फक्त त्याचा तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजायचं आणि कंटिन्यू गॅसवर कमी गॅसवरतीच ते ठेवायचं आणि त्याला कंटिन्यू परतत राहायचं, नाहीतर खालच्या साईडला ते करपण्याची पण जास्त शक्यता असते आणि पूर्ण जेवढ्या आपण वड्या बनवणार आहेत त्याला करपलेला वास एकदा लागला की पूर्ण टेस्ट त्याची खराब होऊन जाते। त्याच्यामुळे फक्त याच्यामध्ये एवढीच थोडीशी मेहनत आहे की आपण ज्यावेळेस ते तूप टाकून परतत असतो त्यावेळेस कंटिन्यू आपला हात हलला पाहिजे, कंटिन्यू ते व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं। इथं बघू शकतो मी दाखवलेलं पण आहे कसं परतायचं ते। खोबऱ्याचा खीस छान असा तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि ज्यावेळेस पण त्याला थोडा थोडा तांबूस रंग यायला लागतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये साखर टाकू शकतो आणि जोपर्यंत पूर्ण साखर त्याच्यामध्ये एकजीव होत नाही, जोपर्यंत पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत असं त्याला व्यवस्थित परतत राहायचं। खूप छान वड्या होतात आणि खूप छान टेस्ट येतं, जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, व्यवस्थित आपल्या फॅमिलीमध्ये म्हातारे माणसं असतील, लहान मुलं असतील, सगळेच व्यवस्थित त्याला खाऊ शकतात। एवढ्या व्यवस्थित तर नक्कीच होतात 100%। त्याच्यामुळे तुम्ही पण ह्या नक्की करून बघा, तर आमच्या घरात पण लहान मुले पण आहेत, म्हातारे माणसं पण आहेत, त्याच्यामुळे त्या हिशोबानेच आम्ही बनवतो की जेणेकरून हे सगळ्यांनाच खाता आले पाहिजेत। त्या हिशोबाने इथं बघू शकता तुम्ही आता साखर पण टाकलेली आहे आणि छान अशी साखर त्याच्यामध्ये थोडी थोडी
विरघळेपर्यंत आपण हे मंद आचेवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. पूर्ण साखर तर विरघळली जात नाही, थोडे थोडे साखरेचे कण शिल्लक राहतात, पण ते ज्यावेळेस आपण वड्या खातो त्यावेळेस ते दाताखाली थोडस साखरेचे बारीक बारीक कण येतात, ते पण खूप टेस्टी लागतात. त्याच्यामुळे एवढं पूर्ण जास्त पण एकदम लाल पण नाही होऊ द्यायचं. मंद आचेवर व्यवस्थित असं तांबूस रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता थोडे थोडे साखरेचे कण पण त्याच्यामध्ये दिसतायत. असं छान असं परतून घ्यायचं. आणि जे मगाशी आम्ही थोडस कढईमध्ये पूर्ण एकत्र बसत नाही, त्याच्यामुळे जे अगोदर भाजून घेतलं होतं ते पण नारळाचा खीस त्याच्यामध्ये टाकला, त्याच्यामध्ये पण थोडीशी साखर ऍड केली आणि पूर्ण हे मिश्रण अख्खं एकत्र करून ते छान असं व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पूर्ण मिश्रण पूर्ण सगळं एकजीव झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताट, मोठे ताट वगैरे आपल्याकडे असतातच, त्याच्यामध्ये ताटाला थोडस तूप वगैरे लावून हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये एकत्र करू शकतो. ज्यावेळेस आपण, आणि हे चेक कसं करायचं की हे पूर्ण भाजलेलं आहे किंवा पूर्ण त्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे परतायची, ज्यावेळेस आपण त्याला हात लावतो ओल्या नारळाचा खीस जो आहे त्याला, ते आपल्या हाताला चिकट चिकट ज्यावेळेस लागेल तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ताटाला थोडंसं तूप लावून पूर्ण मिश्रण हे, आता हे पूर्ण हाताला चिकट लागत आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे. हे मिश्रण पूर्ण दोन्ही ताटामध्ये छान असं परतून घ्यायचं. इथं बघा हे तूप वापरलेलं आहे आम्ही याच्यासाठी. तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हे तूप अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे. आणि छान असं व्यवस्थित दोन्ही अर्धे अर्धे 2 ताटामध्ये व्यवस्थित पूर्ण मिश्रण ते टाकलेलं आहे. आणि हे मिश्रण ताटात टाकल्यानंतर गरम असतानाच आपण त्याला व्यवस्थित असं पसरून घेऊ शकतो. एकदम व्यवस्थित असं ताटात पसरवल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असा आकार देऊ शकतो. त्याच्यामुळे गरम असतानाच हे मिश्रण छान असं ताटात पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याला उलटण्याच्या साहाय्याने आपण छान असा आकार देऊ शकतो आपल्याला जसा पाहिजे तसा. तर इथं मी हे मिश्रण असं पसरून घेतल्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने त्याला चौकोनी चौकोनी आकार देणार आहे. आणि त्याच्यानंतर ते मिश्रण तसंच ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर आपण त्याच्यातल्या वड्या काढू शकतो. आणि इथं मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघींनी मिळून या वड्या बनवलेल्या आहेत. मागच्या वेळेसच त्यांनी मला या वड्या शिकवल्यात, मला जमत नव्हत्या पण आता व्यवस्थित अशा जमत आहेत, छान शिकवलेल्या आहेत त्यांनी. आणि त्यांच्याच हातची ही रेसिपी आहे, त्याच्यामुळे मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी असा आकार दिलेला आहे वड्यांना. आता हे असंच मिश्रण आपण फॅनच्या खाली वगैरे थोडंसं हवेला ठेवू शकतो. त्याच्यानंतर थोडंसं त्या नॉर्मली कडक झाल्यानंतर आपण ते काढू शकतो. आणि इथे तुम्ही बघू शकता हे थोड्या वेळ मिश्रण असं हडकल्यानंतर इथं मी काटा चमच्याच्या साहाय्याने हे वड्या आता काढून घेणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता छान अशा वड्या पडलेल्या आहेत, एकदम जास्त कडक पण आहे आणि नरम पण नाही. इथं बघू शकता मी, तुम्ही हातात घेऊन पण मी तुम्हाला अशा दाखवत आहे. तर अशा आकार बनवलेले आहेत आणि खूप वड्या छान झालेल्या आहेत. ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता आणि टेस्ट पण खूपच छान झालेली आहे. घरात आपल्या मोठे माणसं असतील, म्हातारे माणसं असतील, त्यांना दातांनी वगैरे जास्त कडक चावता येत नसेल तर ते पण ह्या गोष्टी खाऊ शकतात, लहान मुले खाऊ शकतात आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी संपूर्ण वड्या अशा काढून घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस आपल्याकडून पण हे नारळाचा खीस जो असतो तो गरजेपेक्षा जास्त भाजला गेल्यास पण वड्या खूप जास्त कडक होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे एवढं पण जास्त कडक नाही भाजायचं. जेवढं नॉर्मल आपली साखर अर्ध्यापर्यंत साखर विरघळली तेवढंच आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे छान अशा वड्या बनल्या जातात. इथं तुम्ही बघू शकता. आणि खाली ताटाला पण काही चिटकलेलं नाहीये. जास्त कडक झाल्यानंतर तो पण प्रॉब्लेम होतो की खूप जास्त ताटाला चिटकल्या जातात. आणि अशा प्रकारच्या इथं वड्या मी काढलेल्या आहेत आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे.
त्याच्यामुळे तुम्ही पण हे रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. एवढे काही अवघड नाही आणि जास्त काही एवढं सामान पण त्याला लागत नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे पण ऍड करू शकतो आपल्या आपल्या आवडीनुसार. आणि इथं बघू शकता सिद्धीला टेस्ट करायला दिल्यानंतर तिची अशी रिॲक्शन होती. आणि आपल्याला याच गोष्टीचं समाधान वाटत असतं की आपण कुठली गोष्ट केली आणि ती मुलांना आवडल्यानंतर आपल्या स्वतःच्याच मनाला एक मानसिक समाधान भेटत असतं. त्याच्यामुळे एखादा पदार्थ आपण केल्यानंतर आणि घरातल्या पण सगळ्या लोकांनी त्याचं कौतुक केल्यानंतर आवडीने खाल्ल्यानंतर आपल्याला पण खूप छान वाटतं. तर चला, तुम्हाला पण माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण हा ओल्या नारळाच्या वडा हा पदार्थ नक्कीच करून बघा, कारण कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये एकदम झटपटीत होणारा हा पदार्थ आहे. स्वीट सगळ्यांना आवडणारा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय. आमच्या छोट्या युट्यूबरनी पण बाय केले आहे.